नमस्कार, आपण पाहत आहात SK9 न्यूज चॅनल मराठी। सध्या आपण कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आहे आणि आपल्यासोबत आहेत सुषमा कांबळे सर। सर्वांना मी विचारतो, आपला मोर्चा कशासाठी आहे, काय कारण आहे आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी काय तुमच्या मागण्या आहे? खरं तर महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये BJPचं सरकार आल्यापासून दलित असतील, OBC असतील, SC ST असतील, अल्पसंख्याक असतील, महिला असतील, त्यांच्यावर प्रचंड असा अन्याय सुरू आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या त्या ठिकाणी ते दाबण्याचा प्रयत्न करतात। खरं तर परभणीला सोमनाथ सूर्यवंशी हा असाच तुमच्यासारखा शूटिंग करत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आणि त्याला एवढा मारला की त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। हे वास्तव असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, निर्डावलेले मुख्यमंत्री, भ्रष्टाचारांना पाठिंबा घालणारे मुख्यमंत्री, दलित विरोधी मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथचा मृत्यू झाला नाही। हे खोटारडे मुख्यमंत्री आहेत, त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने हा मोर्चा काढला। दुसरा भाग लोकसभागृह बाबासाहेबांच्या घटनेवर चालतं। बाबासाहेब आहे तर लोकसभा आहे, बाबासाहेबांचा विचार आहे तर लोकसभा आहे, बाबासाहेबांची घटना आहे तोपर्यंत लोकसभा आहे। असा असताना त्या सभागृहामध्ये पूर्वीचे तडीपार आताचे देशाचे गृहमंत्री अमित शाह म्हणतात की बाबासाहेब 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 असा आतापर्यंत जर विरोधकांनी असा जप केला असता, ते करण्यापेक्षा देवाचा असा जप केला असता तर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती झाली असती। म्हणजे स्वर्ग हा अमित शहानं बघितलाय का? पहिल्यांदा अमित शहानं स्वर्गात जावं मग आम्हाला येऊन सांगावं आम्हाला स्वर्ग नाही, आम्हाला बाबासाहेब बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांची घटना महत्वाची वाटते। आणि आज देश डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेऊन बाहेर पडलेलं आहे। प्रत्येकाच्या हातात बाबासाहेबांचा फोटो आहे। बाबासाहेब ही एक सूर्य आहे, सूर्यावर थुकायला जाऊ नये। त्या अमित शहानं राख होईल त्याची राख, म्हणून त्या अमित शहाचा निषेध करण्यासाठी कोल्हापूर सारख्या शहरामध्ये, छत्रपती शाहू महाराजांच्या शहरामध्ये वास्तविक आतापर्यंत मोर्चा निघाला पाहिजे होता, तो कुणी काढला नसल्यामुळे आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियानं ठरवलं की या कोल्हापूर शहरामध्ये बाबासाहेबांच्या नावाचा गजर झाला पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांचा फोटो हातात घेऊन आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 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 असा मोर्चा काढलेला आहे। आमची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी नाही, आमचा हा संदेश जिल्हाधिकाऱ्याने त्या अमित शहाच्या कानावर पोचवावा, मुख्यमंत्र्यांच्या कानावर पोचवावा, याच्यासाठी आम्ही एक लेखी निवेदन त्यांना देणार आहोत। पण इथून पुढे कुणी बाबासाहेबांचा जर अवमान केला तर आम्ही ते सहन करू शकत नाही। 5,000 28,000 पेशवे मारलेत आम्ही 500 लोकांनी, याचं भान ठेवावं त्या अमित शहानं। बाबासाहेबांचे एक वेळेस ते फुलेंच्यावर घसरले, त्यांनी लोकांनी त्याला माफ केलं, इतरांच्यावर घसरले त्याला माफ केलं, पण बाबासाहेबांच्या नावाचा बदनाम केला तर आम्ही त्याला माफ करणार नाही। ही जनता उफाळून उठतो, देश उठतोय। आज सभागृह 8 दिवस त्यावेळेस ठप्प झालं होतं। एवढं प्रेम बाबासाहेबांच्या घटनेवर देशाचं आहे। अशा बाबासाहेबांचा अवमानकारक उल्लेख सभागृहामध्ये करणं हा निषेध करावा तेवढा थोडा आहे। त्या अमित शहाचा निषेध करण्यासाठी आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने हा मोर्चा काढला। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।